हिंदू कुटुंबात किमान 3 मुलं असावीत. लखनौच्या एका कार्यक्रमात RSS संघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबाबत केली व्यक्त चिंता. पुण्यातील इंदापूरच्या भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. पुणे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको. सकल हिंदू समाजाकडून आज भिगवण बंदची हाक. पडळकरांच्या उपस्थितीत दुपारी 3:30 वाजता होणार मोर्चा. बुलढाण्याच्या खामगावमध्ये 2 गटात रात्री तुफान हाणामारी. 11 वाजण्याच्या सुमारास मीत चौक परिसरातील घटना. परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती. रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी स्वप्नील साकटनं कबुलीनामा फेटाळला. पोलिसांनी जबरदस्ती कबुलीनामा घेतल्याचा आरोपीचा न्यायालयात दावा. राहुल गांधी विरोधात मानहानीचा खटला रद्द. कर्नाटक निवडणुकीत 40% कमिशनच्या जाहिराती प्रकरणी होता खटला. हायकोर्टानं भाजप नेत्याची याचिका फेटाळली. छत्तीसगडच्या सुकमामध्ये 22 नक्षलवाद्यांचं शस्त्रांसह आत्मसमर्पण. पुनर्वसन धोरण आणि सुरक्षा दलाच्या वाढलेल्या कारवायांना यश. सुरक्षा दलांच्या कारवायांमुळे माओवादी संघटना कमकुवत. पुणे महापालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात कोर्टाचं समन्स. विविध प्रकरणात 24 नगरसेवकांविरोधात पराभूत उमेदवारांकडून याचिका. 3 नगरसेवकांविरुद्ध अनधिकृत बांधकामाची तक्रार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना शुभेच्छा पत्र. मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं पत्रात नमूद. भारतात येण्याचंही दिलं निमंत्रण. बीडच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आज दोघांची नार्को टेस्ट. यापूर्वी झालेल्या तिघांच्या नार्को टेस्ट तपासणी अहवालानंतर ठरणार कारवाईची दिशा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.